नाही ते. त्याच्यामुळं तुझ्या चारित्र्याचे डाग जे पडलेत ना, ई कोर्टवर लागायलेत की तू आरोपी सोबत कशी झोपतीस आणि आरोपी कसा तो हा निस्ता मुका घेऊन जातोय, कसा तो ह्या पॅन्टी फेडतोय, तो ह्या चड्ड्या फेडतोय, पुन्हा तू त्याला बलात्कार्या म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करतीस आणि तेच गुन्हा तू मिटून घेतीस, त्याच्या सहकार्यासोबत एका जातीस, त्याला लॉजवर ठुतीस आणि त्याला केक पाठवतीस, त्याचा वाढदिवस साजरा करतीस. अगं अशी तरी कशी हाय धवाड पडे? कोणती बाया हाय गा अशी ज्या आपला बळच मुका घेऊन गेलाय, बळजबरी कोल्ड्रिंक पाजून त्याचा गुन्हा आपण माफ करू, असा कोण ग हाय बाया? हा, आणि कोण अशी बाया आहे ग जे इने भंगाच्या गुन्ह्यामध्ये सहकार्य करतोय, मदत करतोय, त्याला आपण लॉजवर ठेवतो, हॉटेलवर ठेवतो, त्याला केक देतो? अशी कोणती बाया? तुझ्यासारखी 65 मेंगी तर तूच आहेस ना. हा, भदगाड पडे. अगं माझ्या गुन्ह्यात तो जामिनावर आहेस ना, तरी बी सुद्धा तो हा कंड जिरतच नाही. चतुर्थ श्रेणीतली बाया आहे म्हणून तुला बोलायले. कारण तू म्हणते चतुर्थ, कारण आता झोपटपट्टी म्हणून झालं, दलित वस्ती म्हणून झालं, दलित म्हणून झालं, तो आम्हाला तुझं काय म्हणून झालं, गढूळ रक्त, नाचकं रक्त, निळं रक्त म्हणून झालं. म्हणून तुला चतुर्थ श्रेणीतून खाली येऊन तुला बोलावं लागते.